हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आम्ही ना इथे जिथे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आम्ही कोकण कॉटेजमध्ये थांबलो होतो. कोकण कॉटेज हे आम्ही स्वतःच असं नाव ठेवलं आहे रेस्ट हाऊसला, पण इथे ना असं मस्तपैकी छान फिरायला होतं. तर बघा, मी ना तुम्हाला इकडचं संपूर्ण असं व्ह्यू दाखवते की इथे कसली झाडं आहेत आणि किती छान असं साईडला वगैरे असं मस्तपैकी कमळाचं वगैरे छान असं डबकं होतं. तर तुम्ही इथे बघा, मी इथे झोका घेत होते आणि मी लहान मुलांसोबत बसलेली, माझी मोठी बहीण बहिणीसोबत वगैरे होती आणि माझ्या भावाच्या मुलींसोबत बसली होती. तर आम्ही ना असं सुरुवातीला पहिलं बसलो आणि खूप असं मज्जा केली, गप्पा केल्या, मुलांसोबत मस्ती केली. तर अशा प्रकारे आमचा हा झोक्यावरचा जो मज्जा होती ना, ती खूप छान प्रकारे चालली होती. तर सुरुवातीला ना असं सगळ्या ह्या गोष्टी घडत होत्या. आणि सनसेट पण व्हायला आलं होतं, संध्याकाळ झाली होती आणि आम्ही आज इथे ह्याच्यासाठी राहिलो होतो कारण की आम्हाला उद्या जायचं होतं दादाच्या मित्राच्या लग्नाला, ज्याच्यासाठी आम्ही खास कोकणची ट्रिप काढली होती. कारण की त्याचं लग्नसुद्धा होतं, हळदी होती. तर कालच्या रात्री आम्ही त्याची हळदी वगैरे करून आलो, पण 1 दिवसाचा गॅप घेऊन त्याचं लग्न होतं तर तिसऱ्या दिवशी. तर उद्या त्याचं लग्न होतं, तर आम्हाला रेडी वगैरे पण व्हायचं होतं. तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझं चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान अशा कमेंट्स द्या. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि जे कोणी नवीन ताई आणि दादा जे कोणी असतील त्यांनीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्लीज मला एक मोटिवेशन द्या. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ स्किप न करता पुढे कंटिन्यू बघा आणि तुम्हाला आवडेल, छान वाटेल असा हा व्हिडिओ आहे. तर ह्याच्या पुढेही सगळे बरेचसे व्हिडिओ तुमच्या भेटीस येणारच आहेत. मी बरेचसे व्हिडिओज वगैरे तुम्हाला दाखवणार आहेत, माझी ज्वेलरी वगैरे, माझं रुटीन, जे बऱ्याच दिवसापासून माझं रुटीन अजून रेग्युलर झालेलं नाही आहे. कारण की इशीच्या स्कूलला सुट्टी लागल्यामुळे ना काही गोष्टींना खूप असं म्हणजे थोड्या लेट वगैरे होत आहेत. इशी आणि हे लोकं सगळे उशिरा उठतात, त्यामुळे मी रुटीन सकाळचं दाखवत नाही. तर सध्या आम्ही बाहेर फिरतीच्याच प्रवासाला होतो. तर बघा, इथे ना असं हे कमळाची अशी छोटीशी विहीर होती, त्यामध्ये अशी कमळं काही उमललेली होती आणि हा बाजूचा परिसर होता. तर इथे ना असं छोटं पायनॅपलचं झाड असं ना, ते सुद्धा होतं आणि अशी सगळी छान झाडं होती सुगंधित वगैरे फुलांची, जाई जुई, मोगरा, शेवंती अशी सगळी झाडं होती. तर मी ना हे सगळं शूट आहे ना माझ्या बहिणीचा मुलगा करत होता, विहान. तर मी त्याला सांगितलं होतं की तू आहे ना थोडंसं असं पुढून फिरवून आण, कारण की मी जर गेले असते तर डुगू मागे लागला असता, रडला असता, कारण तो झोपला होता. अचानक जर त्याला चाहूल लागली की तो उठून जातो. तर इथे बघा किती छान असं सनसेट दिसत आहे तुम्हाला. तर मी व्ह्यूला सांगितलं होतं की तू एकदा रूमवरून पण फिरवून आण, पण त्याने रूमवरून फिरवून न आणता त्याने बाहेरूनच दाखवून आणलं. तर बघा, हे होतं, इकडे आम्ही राहिलो होतो. इथे माझे दोन्ही भाऊजी बसलेले आहेत आणि इथेच आम्ही रूम घेतलेला होता. एक जेंट्स रूम होता आणि एक लेडीज होता. तर एका रूममध्ये आम्ही सगळ्या लेडीज आणि लहान मुलं होतो आणि एका रूममध्ये सर्व जेंट्स म्हणजे मोठी मुलं, माझ्या बहिणीची, भावाची मुलं आणि भाऊजी, दादा हे लोक सगळेजण होते. तर अशा प्रकारे आम्ही तिकडे राहत होतो आणि आम्ही 4 गाड्या घेऊन आलो होतो. पाहू शकता तुम्ही इथे. तर एवढाच त्याने बाहेरचा परिसर दाखवला, मी आतून पूर्ण दाखवायला सांगितलेला. इथे हा माझा मोठा भाऊ आहे उभा आणि बघा इथे असं छान प्रकारे अशी छान झाडं वगैरे पण होती. तर आता झालेला नाश्त्याचा टाईम. तर सगळेजण बोलत होते की चाय बिस्किट वगैरे असं काहीतरी स्नॅक्स खाऊया आपण. तर इथे दादा चालला होता चहाचं हे करायला, चहा घेऊन यायला आणि बिस्किट्स वगैरे आणायला लहान मुलांसाठी. तर अशा प्रकारे आणि रात्रीचं काय मेनू ठेवायचं हे सुद्धा डिसाईड होतं, म्हणून रात्री ठरवलेलं की हॉटेललाच जाऊन खायचं आहे. पण फ्रेंड्स, इथे दूरवरपर्यंत अशी दुकानं जवळपास नव्हती. जवळजवळ 1 ते 2 किलोमीटरवर लांब अशी हॉटेलं वगैरे होती. आम्ही बऱ्याच शोधानंतर आम्हाला हे घर भेटलं, म्हणजे कोकण कॉटेज आमच्या
आम्ही ठेवलेल्या नावाप्रमाणे. तर हे आम्हाला बऱ्याच म्हणजे पूर्ण दिवसभरातून आम्हाला हे घर भेटलं. त्यानंतर आम्ही खूप म्हणजे रिलॅक्स झालो इथे. थोडा वेळ आराम केल्यानंतर मग मुलांसोबत येऊन इथे बसलो, मज्जा केली. आणि तर फ्रेंड्स, पुढे जाऊन ना तुम्हाला एक दिसेलच, माझ्या छोट्या बहिणीच्या मुलीने ना आम्हाला एक चॅलेंज दिलं होतं, चंदू के चाचा को चांदनी चौक में चटणी चटाई. हे आम्हाला बोलायचं होतं एका दमामध्येच. तर तिने आम्हाला हे चॅलेंज दिलेलं आणि आम्ही ते करत होतो. तर कुठे पहिले सुरुवातीला आम्ही चुकलो आणि नंतर आम्ही सगळ्यात छान प्रकारे असं बोललो, गप्पा वगैरे मारल्या. फ्रेंड्स, पुढे दिलेलं चॅलेंज तुम्ही बघाच. आता मी थोडा वेळ थांबते, तुम्ही ओरिजिनल आवाजच तयार आणि काय होतं ना कंटिन्यू अरे वीडियो ऑन है, अभी मैं वीडियो ऑन कर रही हूँ। चिक्कू चिक्कू चांदी की चमचे से चंदू की चाची को चांदी की चंदी चटाई, चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चमचे से चटनी चटाई. only two girls are right ना. गाइस, मैं आपको एक बात बताऊं, गलत बोला, सब गलत बोला, स्टॉप. हेलो सर, आप क्या बोल सकते हो? चंदू की चाची को आज रात को चटनी चटाई. चांदनी रात में चंदी चटाई, चंदू की चाचा ने चंदू की चाची चांदनी रात में चटनी चटाई, चड्डी चटाई, चड्डी चटाई. तर फ्रेंड्स, हे होतं आमचं चॅलेंज आणि ते आम्ही कंप्लीट केलं. थोडंसं चुकलो, नंतर आम्ही व्यवस्थित बोललो आणि हिने खूप छान एन्करेज केलं त्या टाईमला. चिकूने खूप छान होतं, आवडलं मला ते पण. तर हे आम्ही असं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं माझ्या ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी. तर फ्रेंड्स, नंतर आम्ही रेग्युलर गप्पा मारायला लागलो. इथे जी बसलेली आहे ती माझी मोठी बहिणी आहे, ती माझी बहीण आहे मोठी, मी होते आणि त्यानंतर माझी छोटी बहिणी उभी होती आणि बाकी बहीण आणि भावाची मुलगी, ती लोकं आतमध्ये आराम करत होते रूममध्ये आणि डुग्गूसुद्धा झोपलेला होता. तर अशा प्रकारे हे होतं. आणि फ्रेंड्स, आम्हाला ना दुसऱ्या दिवशी जायचं होतं लग्नासाठी, तर आम्हाला त्याचीसुद्धा तयारी वगैरे करायची होती. फ्रेंड्स, इथे आमचं डिस्कस चाललं होतं रील बनवायचं. तर काशी के थाली में चांदी का चमचा असं हे गाणं होतं, त्याच्यावरती रील करायची होती आणि माझी बहिणी बोलत होती की कांची कांचीवरती आपण रील करूया. तर आम्ही त्याची प्रॅक्टिस करत होतो. त्यानंतर बराच वेळ गेला, मग आम्ही जेवणासाठी निघालो. तर हे बघा, त्या हॉटेलमध्ये मी व्हिडिओ काढू शकले नाही म्हणून आम्ही फोटो काढले आणि दुसऱ्या दिवशी पण रेडी होताना इतका वेळ, खूप उशीर झाला होता म्हणून फोटोज काढले. ते मी फोटो इथे शेअर केले आहेत. व्हिडिओ काढायला नाही जमलं तर हे सगळे तर अशा प्रकारे फोटो हे केलेत. तर इथे बघा, आम्ही गाडीमध्ये बसल्यावरती मग मी शेवटी व्हिडिओ काढला. तर इथे आहे आम्ही निघालो होतो लग्नासाठी तयार होऊन. तर फ्रेंड्स, मी कशी दिसते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, लग्नामध्ये खूप गडबड झाली आणि खूप हेक्टिक होतं लग्न, खूप गरमीसुद्धा झाली होती आणि त्यामुळे तिकडे जाऊनसुद्धा व्हिडिओ वगैरे काढायला जमलं नाही, कारण आमची गाडीसुद्धा पंक्चर झालेली. तिथून निघाल्यावरती आम्ही बीचला जायला निघालो आणि हे बघा, आम्ही इथे बीचला पोचलो. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून आणि कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.